नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला तोंडी लावण्यासाठी चटपटीत चटकरा बनवून दाखवणार आहे. जिभेवर ठेवताच पाणी सुटेल असा हा चटकरा आहे. आणि आणखी एक गोष्ट, मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगायचं आहे. तर प्रश्न असा आहे की या रेसिपीमध्ये मी लिंबाचा रस किती घातला आहे, नक्की सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण सुरुवातीला मी ते असे मीडियम 2 कांदे घेतलेले आहे आणि कांदा आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे. जितका बारीक आपल्याला कट करता येईल तितका बारीक कट करून घ्यायचा आहे. कांदा कट करून झाला की असा एक टोमॅटो घ्यायचा आहे मीडियम. हा कडक टोमॅटो नाही आहे, थोडासा सॉफ्ट असा टोमॅटो मी घेतलेला आहे. तुम्ही पण असा सॉफ्ट टोमॅटो घ्या आणि कांद्याप्रमाणेच हा सुद्धा आपल्याला एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे. फ्रेंड्स, उन्हाळा चालू झालेला आहे. बाहेर खूप कडक ऊन पडायला लागलेलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं, जेवण जास्त जात नाही, फक्त पाणी प्यावेसे वाटते आणि त्यासाठीच आपण ही रेसिपी बनवली आहे. तुम्ही या रेसिपीला समर स्पेशल रेसिपीसुद्धा म्हणू शकता. कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण आपले बारीक करून झालेले आहे. एका बाउलमध्ये आपण कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण यामध्ये टाकून घेऊया. फ्रेंड्स, रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आणि सिंपल आणि अगदी 2 मिनिटात तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. आता यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे आहे. इथे मी 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा चाट मसाला आणि 1 चमचा पिठी साखर घेतलेली आहे. हे सर्व आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. याचबरोबर इथे मी शेंगदाणे भाजून त्याचा असा बारीक कूट करून घेतलेला आहे. हा कूट आपल्याला 2 चमचे इतका यामध्ये टाकायचा आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही आणखी यापेक्षा जाडसर कूट करून घेऊ शकता. मी थोडा बारीक केलेला आहे. चवीनुसार मीठ घालूया. आता इथे मी 4 उडदाचे पापड घेतलेले आहे. हे मी तळून घेतलेले आहे आणि पापड हे उडदाचेच घ्यायचे आहे. तुम्हाला हवं तर हे पापड तुम्ही भाजून सुद्धा घेऊ शकता. या पापडाचे असे आपल्याला मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहे. जास्त बारीक करायचे नाही, हातानेच असे तुकडे करून घ्यायचे आहेत. हे असे पापडाचे तुकडे जेवायच्या वेळेसच करायचे. बाकीचे सर्व साहित्य आधी मिक्स करून ठेवायचं आणि ज्या वेळेस तुम्हाला जेवायचं तेव्हा हे असे पापड यामध्ये तुकडे करून टाकायचे. सर्व पापडाचे मी तुकडे करून घेतलेले आहे बाउलमध्ये. आता गॅसवरती तडका पॅन ठेवायचा आहे आणि त्यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल टाकायचे. तेल गरम झाले की यामध्ये 1 चमचा इतके जिरे घालायचे आहे. जिरे मस्त फ्राय होऊ द्यायचे. थोडेसे हिंग घालूया. आता आपण गॅस बंद केलेला आहे. आता यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या बारीक अशा उभ्या कापून कट करून घेतलेल्या आहे, त्या पण यामध्ये घालायच्या आहे आणि 9-10 कढीपत्त्याची पाने ते सुद्धा यामध्ये मस्त आपण कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आहे. गॅस बंद करून टाकायचा. आता गॅसवरून तडका पॅन मी खाली घेतलेला आहे. यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर आपल्याला टाकायची आहे कलरसाठी आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त खमंग असा आपला तडका तयार झालेला आहे. हा तडका आपल्याला या पापडांवरती असा टाकून घ्यायचा आहे सर्व तडका. आता हे सर्व चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. रेसिपी अतिशय सिंपल आणि झटपट, अगदी 2 मिनिटामध्ये तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. भाजी नसली तर याच्यासोबत सुद्धा तुम्ही पोळी खाऊ शकता. इतकी सिंपल रेसिपी आहे. मस्त हे सर्व पदार्थ मिक्स झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे. जास्त रस टाकायचा नाही. आपण आमचूर पावडर, चाट मसाला पण यामध्ये घातलेला आहे. सर्वात शेवटी बारीक कट केलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे.
पुन्हा सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे। तर फ्रेंड्स, तयार झालेला आहे आपला चटकारा तोंडी लावण्यासाठी, एकदम छान टेस्टी आणि झणझणीत। तर फ्रेंड्स, कशी वाटली तोंडी लावण्यासाठी ही चटकारा रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।